नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन क्रांतिकारी आणि प्रतिष्ठित अशा व्यक्तिमत्वाची माहिती घेणार आहोत. कोण आहेत ते? तर ते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर, धाडसी आणि क्रांतिकारी नेते होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रस्थापित राजकीय मार्गापेक्षा वेगळा, अधिक आक्रमक आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित मार्ग स्वीकारला. त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी त्यांनी समर्पित केले होते. थोडक्यात त्यांचा जीवन परिचय आपण जाणून घेऊयात. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिसा राज्यात येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे नामांकित वकील होते आणि आई प्रभावती देवी या धार्मिक व संस्कारशील होत्या. सुभाषबाबू बुद्धिमान, शिस्तप्रिय व देशभक्त स्वभावाचे होते. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेज व नंतर इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठ येथे शिक्षण घेतले. त्यांनी भारतीय नागरी सेवा म्हणजे ICS त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली, परंतु इंग्रजांच्या सेवेत राहणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ही प्रतिष्ठित नोकरी सोडून देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तर त्यांचे वाखाणण्याजोगेच आहे. नेताजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यांनी महात्मा गांधी यांच्यासोबत काम केले, मात्र अहिंसक मार्गाऐवजी सशस्त्र लढा हाच स्वातंत्र्याचा प्रभावी मार्ग आहे असे त्यांचे ठाम मत होते. याच मतभेदामुळे त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. ब्रिटिश सरकारने त्यांना अनेकदा अटक केली, तरीही त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जर्मनी व जपानची मदत घेऊन आझाद हिंद फौज उभारली. दिल्ली चलो हा त्यांचा नारा आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे त्यांचे प्रेरणादायी उद्गार आजही जनतेच्या स्मरणात आहेत. त्यांचे क्रांतिकारी विचार आपण जाणून घेऊया. नेताजींचे विचार अत्यंत राष्ट्रवादी, शिस्तप्रिय आणि बलिदानावर आधारित होते. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवे होते, तेही कोणत्याही अटीशिवाय. आणि त्यासाठी स्वातंत्र्यासाठी त्याग, शौर्य आणि संघर्ष आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास होता. तसेच युवकांनी निर्भय बनून राष्ट्रकार्यासाठी पुढे यावे असे ते नेहमी सांगत. स्त्रियांनाही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात समान स्थान दिले. याचे उदाहरण म्हणजे राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड. नेताजी सुभाषचंद्र बोस हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिक नव्हते, तर ते भारतीय युवा शक्तीचे प्रतीक होते. त्यांचे क्रांतिकारी विचार, निर्भय नेतृत्व आणि अपार देशप्रेम आजच्या पिढीलाही मात्र प्रेरणा देतात. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव आपल्या स्मरणात राहील. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी का अजूनही वाद आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचे अधिकृत मत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूविषयी आजही विविध मते व संशय व्यक्त केले जातात. त्यामुळे नेताजींचे व्यक्तिमत्व अधिकच रहस्यमय व प्रेरणादायी ठरत आहेत. आणि हे आपले आझाद हिंद सेनेचे प्रभावी असे व्यक्तिमत्व आपल्याला खरंच लाभले, या बाबतीत आपण धन्यता मानूया. आणि आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, तर ते नेताजींसारख्या असंख्य वीरांच्या त्यागातून मिळाले आहे. आणि आज त्यासाठी आपण शपथ घेऊया आणि भारतासाठी प्रामाणिकपणे काम करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.